महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या। महापौरपदी सुद्धा नेते विराजमान झालेत, पण मालेगावात मात्र राजकारण थांबण्याचं नाव घेत नाहीये। पहिल्यांदा उपमहापौरांच्या दालनातल्या टिपूच्या फोटोवरून राजकारण तापलं आणि त्यानंतर आता वादाला निमित्त ठरलाय तो किरीट सोमय्यांचा मालेगाव दौरा। सोमय्यांनी मालेगाव दौऱ्यात हे शहर दहशतवादाचा अड्डा बनल्याचा आरोप केला आणि त्याची तीव्र प्रतिक्रिया मालेगावात उमटायला सुरुवात झाली आहे। बघूयात। मालेगाव बांगलादेशी आणि अतिरेक्यांचा अड्डा। मालेगाव दौऱ्यात सोमय्यांचा गंभीर आरोप। सोमय्यांच्या वक्तव्याचे मालेगावात पडसाद। माजी खासदार किरीट सोमय्यांनी काही दिवसापूर्वी मालेगावातील बोगस जन्म दाखल्याचा घोटाळा उघडकीस आणला होता। या घोटाळ्यात 1044 जणांवर गुन्हा दाखल झाला, तर 100हून अधिक जण तुरुंगाची हवा खात आहेत। त्यानंतर सोमय्या आज मालेगावात आले आणि त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि यानंतर मालेगाव बांगलादेशी, रोहिंगे तसंच अतिरेकी आणि बोगस जन्म दाखल्याचा अड्डा बनल्याचा आरोप त्यांनी केला। मालेगाव हे अतिरेक्यांचं एक केंद्र झालेलं आहे। मालेगाव हे बांगलादेशींचा आश्रयस्थान झालेलं आहे। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बोगस जन्म प्रमाणपत्र मालेगावला देण्यात आले। एवढ्या लोकांना, सुमारे 1100 लोकांना अटक झाली, जामिनावर सोडलं। तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणी कोणी निवडून आलं बांगलादेशीच्या मतांच्या आधारावर, तर त्यामुळे देशाच्या सुरक्षेची समझोता होणार नाही। सोमय्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद मालेगावमध्ये बघायला मिळतात। सोमय्या जातीय तेढ निर्माण करतायत असं म्हणत इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांनी आंदोलन आणि घोषणाबाजी केली आहे। तर सोमय्या आयुक्तांना भेटायला येणार असल्याचं कळताच उपमहापौर शाने हिंद आणि महापौरांनी पायऱ्यांवरच आंदोलन सुरू केलं आणि सोमय्यांना महापालिकेत प्रवेशच करू न देण्याची भूमिका घेतली। महापालिकेतच महापौर आणि उपमहापौरांनी ठिय्या मांडल्यानंतर आयुक्त सोमय्यांना भेटण्यासाठी बाहेर गेले। यावरूनच महापौरांनी सोमय्यांना टोला लगावलाय। हम यहाँ निषेध कर रहे हैं किरीट सोमय्या का और ऐसे सारे लोगों का जो मालेगांव शहर को हिंदुस्तान में बदनाम कर रहे हैं। हम अब ये बताने वाले हैं कि यहाँ अब लोकशाही चलेगी, कोई धांधलशाही नहीं चलेगी। उसका विरोध करने के लिए महापौर, मैं और मालेगांव शहर की जो सदस्य महिला हैं, नगर सेविका है, वो यहाँ जमा हुए हैं और ये बता रहे हैं कि अब लोकशाही में कोई झूठा प्रचार करने वाला आदमी जो मालेगांव शहर को पूरे हिंदुस्तान में बदनाम कर रहा है, उसको हम कारपोरेशन में घुसने नहीं देंगे। हम यहाँ आंदोलन के लिए बैठे हैं, इसलिए जो यहाँ के आयुक्त तो वहाँ उनसे मिलने के लिए गए हैं। उनको हमारा इतना खौफ हो गया है कि वो यहाँ तक नहीं आए। यहाँ के आयुक्त तो लोगों को वहाँ पर बुलाकर जो भी उनकी बातचीत है वो कर रहे होंगे। इतकंच नाही तर मालेगावमध्ये सोमय्यांच्या दौऱ्याविरोधात इस्लाम पार्टीचे नेते आसिफ शेख यांनी मालेगावमध्ये येऊन दाखवण्याचं आव्हान सोमय्यांना दिलं। तर सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार यांनी मालेगावला बदनाम न करण्याचं आवाहन केलंय। आज मैं आह्वान कर रहा हूं कि इसके बाद मालेगांव का दौरा करके बताना, मालेगांव में घुसकर बताना। ये शेख आसिफ इस्लाम पक्ष से कुछ चैलेंज करता है कि अगर हिम्मत होगी तो आके बताना। तूने हमारे शहरवासियों को गद्दार का, देशद्रोही का मैं निषेध करता हूं। मालेगाव शहर हे आतंकवाद्यांचा अड्डा आहे, तर मग केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री हे झोपले आहेत का? मालेगाव शहर जर आतंकवादी आहेत तर मग यांचा एटीएस, यांचं पोलीस प्रशासन नेमकं करतं काय? जर किरीट सोमय्यांना मालेगावच्या अशा गोष्टींबद्दल जर माहिती आहे तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना, अमित शाह साहेबांना सांगून मालेगाववर कारवाई करावी। सोमय्यांचे आरोप म्हणजे केंद्रीय गृह खात्याचं आणि राज्याच्या गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय। तर दुसरीकडे शेलारांनी मात्र सोमय्यांचं कौतुक केलं। जर मालेगाव हे आतंक्यांचं केंद्रबिंदू झालंय असं सोमय्यांना वाटत असेल तर याचा अर्थ सोमय्या फडणवीसांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत का? कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत मागची 10-12 वर्ष सत्ता भाजपाचीच आहे। 7.5 वर्षापेक्षा अधिक काळासाठी राज्याचं गृह खातं फडणवीस सांभाळत आहेत। मग फडणवीसांना हे शक्य नाही किंवा फडणवीसांना हे जमलेलंच नाही, फडणवीस अपयशी ठरलेले आहेत आणि त्यामुळे बांगलादेशींचा शिरकाव झालाय।
असं सोमय्यांना सुचवायचं आहे का? कारण ही जबाबदारी गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे हे कदाचित सोमय्यांना कळलं नसेल. बघा, किरीट सोमय्या अभ्यास करून बोलतायत, ते त्याचा दाखला देत आहेत, त्याचे परिणाम गंभीर काय होतात, होऊ शकतात, होऊ घातले आहेत, त्याबद्दल लढतायत. किरीट सोमय्यांच्या या कामाचं कौतुक करावं असं निर्भीडतेने ते काम करतायत आणि त्याच्यावर जे प्रश्न उपस्थित करतायत त्यांचा हेतू काय हा सवाल आम्ही उपस्थित करतो. सोमय्यांकडे जर पुरावे असतील तर त्यांनी ते पंतप्रधानांना द्यावेत किंवा दिल्लीत त्यांनी उपोषण करावं असं सपकाळांनी म्हटलंय. तर सोमय्यांनी सपकाळांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मालेगावला किंवा अजून मुंबईत पुढे जाण्याच्या आधी त्यांनी दिल्लीत जावं आणि 12 वर्षापासून मोदी सरकार आहे, एकही घुसखोर बांगलादेशी घुसखोराला त्यांनी अद्याप पकडलं नाही, बांगलादेशात पुन्हा वापस पाठवलं नाही. या संदर्भामध्ये त्यांनी उपोषण जे आहे हे मोदी सरकारच्या विरोधात करावं की 12 वर्ष होऊन एकही घुसपेटी जर पकडल्या जात नाही, सापडत नाही, तर याचा निषेध हा सर्वांनीच केला पाहिजे. विशेष करून त्यांना हिंदू मुस्लिम करण्याची, जातीय दंगल निर्माण करण्याची एक फार मोठी हौस आहे. त्यांनी त्यांच्या हौसेला हा आवर घालावा आणि याचा जाब हा नरेंद्र मोदींना विचार. किरीट सोमय्या भगवान नाही. किरीट सोमय्या मेहनत करतो. किरीट सोमय्याला लोक माहिती देतात. मालेगावचे पण अनेक लोकांनी दिली. अशी माहिती हे महानुभाव जे आहे त्यांच्याकडे असेल त्यांनी निश्चित मला द्यावी. मी स्वतः दिल्लीला जाऊन हवं असेल तर त्यांच्यातर्फे माझ्यातर्फे ही तक्रार करणार. एकंदरीत जन्म दाखला घोटाळ्यावरून सुरू झालेला वाद आता दहशतवादाच्या आरोपापर्यंत पोहोचलाय. मालेगावात सत्ता इस्लाम पार्टीची आहे, त्यामुळे येत्या काळात सोमय्या आणखी काही आरोपांचे बाण आपल्या भात्यातून काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात वातावरण आणखी तापणार यात शंका नाही. पण मुद्दा हाच आहे की सोमय्या जे आरोप करतायत ते गंभीर आहेत. त्यामुळे खरंच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही चिंताजनक गोष्टी मालेगावात घडतायत का, की सोमय्या केवळ राजकीय आरोप करतायत ते येत्या काळात कळेलच. विशाल मोरे, झी 24 तास, मालेगाव.